तर भारतातील कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. माननीय सुप्रीम कोर्टाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय. वेतन श्रेणी सुधारणाबाबत आहे. समान काम समान वेतन बद्दल माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला पाहूया काय निर्णय आहे. तर माननीय सुप्रीम कोर्टाने दिला मोठा निर्णय. सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय देण्यात आला आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता राज्य सरकारची ती याचिका माननीय सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे, ज्यामध्ये उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते. या निर्णयानंतर या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. आता राजस्थान सरकारच्या माध्यमातून सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्लेसमेंट एजन्सी मार्फत करण्यात आली असल्याचा युक्तिवाद येथे करण्यात आला आहे. आता ज्यामुळे उच्च न्यायालयाच्या माध्यमातून त्यांच्या बाजूने महत्त्वपूर्ण निर्णय देण्यात आला असला तरी त्याला थेट समायोजित करता येणार आहे. आता या कर्मचाऱ्यांना सर्व शिक्षा अभियानात सामावून घेण्याविषयी सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना सर्व शिक्षा अभियानात सामावून घेण्याच्या सूचनाही शासनाला देण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत सरकारची याचिका पूर्णपणे फेटाळून कंत्राटी कामगारांना दिलासा देणारा नवा आदेश काढला आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. आता लोक परिषदेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी नियुक्तीचा लाभ त्यांना मिळणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. हे कर्मचारी दीर्घकाळ शिक्षण व्यवस्थेत योगदान देत होते, त्यामुळे त्यांनाही नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणेच अधिकार मिळायला हवेत, हेही न्यायालयाने मान्य केले आहे. आता माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या आहेत. आता सरकारला या कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी लागणार आहे. मात्र माननीय सर्वोच्च न्यायालय पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याचाही पर्याय सरकारकडे आहे. मात्र हा निर्णय मागे घेणे अवघड असल्याचे येथील तज्ज्ञांचे मत आहे. आता न्यायालयाच्या निर्णयानंतर सुमारे 748 कंत्राटी कर्मचाऱ्यांना 748 कंत्राटी कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. आता त्यांना कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन, भत्ते आणि इतर शासकीय सुविधा सुद्धा देण्यात येणार आहेत. हा निर्णय फक्त राजस्थान पुरता मर्यादित नाही, उलट देशभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी एक नवा आदर्श घालून देणार आहे. तर सर्व कंत्राटी कामगारांना ऐतिहासिक विजय. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय हजारो कर्मचाऱ्यांसाठी आशेचा नवा किरण ठरला आहे. अनेक दिवसांपासून कायमस्वरूपी नोकरीची मागणी करत होते. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे कंत्राटी कामगारांना त्यांचे हक्क सरकारी योजनांतून मिळायलाच हवेत असे स्पष्ट झाले आहे. तर कंत्राटी कामगारांचे अनेक प्रकारे शोषण होते. त्यांनाही येथे विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांना त्यांच्या कामाच्या मोबदल्यात मानधनही मिळत नाही. या निर्णयामुळे शासकीय विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची स्थिती आणखी मजबूत होणार आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या हक्कासाठी लढण्याची नवी प्रेरणा मिळेल आणि त्यांच्या भविष्याला नवी दिशा मिळेल.